वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ। तर आज आई बटाट्याचा पराठा बनवणार आहे आणि यासाठी लागणारी सामग्री कणिक आणि बटाट्याची चटणी। आता आई इथे पोळी लाटते। आता इथे आईने बटाट्याची चटणी स्मॅशरने स्मॅश करून घेतली। इथे आपले स्टफ रेडी आहे आणि आता ही पोळी छोटीशी पोळी लाटून याच्यात टाकायचं। आता याच्यामध्ये आपलं बटाट्याचं मिक्सचर आहे आणि याला पूर्ण गोल पोळीसारखं लाटून घ्यायचं। इथं आपला पराठा रेडी आहे। आता याला फक्त दोन्ही बाजूने नीट भाजून घ्यायचं। बघा इथं आता दोघी साईडने भाजला गेलाय आणि इथं आपला बटाट्याचा पराठा रेडी आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीने आपला पराठा रेडी झालेला आहे आणि एकदम कमी वेळात। पराठा एका प्लेटमध्ये काढून त्याला मस्त तूप लावून आणि सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता गरमागरम।